श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 152 चा उर्वरित भाग. सर्वज्ञांनी सांगितले तो जीवाचा स्वभाव. मग माईन भट्टाच्या लक्षात आले की स्वभाव म्हणजे स्वतः आचरावयाचा धर्म. त्यांनी पुन्हा विचारले, जी ती एक क्रिया कोणती जेणेकरून जीवात्मा जन्म मृत्यूच्या बंधनापासून सुटतो? सर्वज्ञांनी सांगितले, ती एक क्रिया परमेश्वराचे दास्य करणे होय. माईन भट्टाने विचारले, जी निराकार निर्वेहू परमेश्वराचे दास्य कसे घडेल? सर्वज्ञांनी सांगितले, सृष्टीमध्ये कोणे करणे मुंची जना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वरू निर्वेहू निराकारू असे परी कृपा वसे साव्य हो साकारू होय अवतरले आपले सन्निधान दे ते दास्य मोच. जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांचे दास्य घडे तेव्हा हा जीव संसारापासून सुटेल. माईन भट्टाने सांगितले, जी ते युगच गेले ते आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन झाले. सर्वज्ञांनी सांगितले, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रेय प्रभू त्यांचे दास्य घडे तेव्हा हा जीव संसारापासून सुटतो. माईन भट्टांनी म्हटले, त्यांचे दर्शन सहजासहजी होत नाही अथवा दर्शन देत नाहीत. सर्वज्ञांनी सांगितले, जैसे द्वारावती श्री चांगदेवराव त्यांचे दास्य घडे तेव्हा हा जीव संसारापासून सुटतो. माईन भट्टांनी सांगितले, जी त्यांनी ते पूर देह सोडले. सर्वज्ञांनी सांगितले, जैसे रिद्धपुरी श्री गुंडमराव त्यांचे दास्य घडे तेव्हा हा जीव संसारापासून सुटतो. माईन भट्टांनी सांगितले, जी त्यांनी वेड पिसा वेश स्वीकार केला आहे त्यांचे दास्य कसे घडेल? सर्वज्ञांनी सांगितले, जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव. माईन भट्टांनी सांगितले, जी ते सन्निधान कसे? सर्वज्ञांनी सांगितले, सन्निधान ते असे म्हणून आपल्या स्वतःकडे बोट दाखवले. जीवासी बोधू आणि बोध शक्ती ते येथोनीची की गा? माईन भट्टांनी विचारले, जी परमेश्वराला कोणी इंद्र म्हणतात, कोणी ब्रह्मा म्हणतात, तर कोणी विष्णू म्हणतात, कोणी महादेव म्हणतात, असे अनेक प्रकाराने म्हणतात व त्याच भावाने बसतात, तर त्यांची फळे कोण देतात? सर्वज्ञांनी सांगितले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.